हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत आहात ना? तर चला आज मी तुमच्यासोबत पफ स्लीवची स्टिचिंग दाखवणार आहे. तर आपण स्टिचिंग करूया. मी इथे 36 साईजचे स्लीव्ज कट केलेले आहेत. स्लीव्ज कट करण्यासाठी मी अगोदरही सांगितलेलं आहे की आपल्या चेस्टचा जो चौथा भाग असते तो स्लीव्जच्या लांबीला जो आकार देतो तिथे घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला स्लीव्ज ही कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. तर हे बघा इथे माझ्याकडे अस्तर कमी असल्यामुळे मला स्लीव्जला जॉईंट द्यायचा आहे. तर जो साईडचा भाग उरलेला होता तेवढ्यातच जॉईंट देता येतो. तर मी इथे हे बघा जॉईंट देऊन घेते आहे. पण जॉईंट देताना काय करायचं की आपली जी स्लीव्ज आहे स्टिच आहे ती एकदम बारीक 2 वर करून घ्यायची, जेणेकरून काय होतं की जी स्लीव्ज आपण स्टिच करतो ती ताणले वगैरे घालताना तरी त्याची शिलाई जी आहे ती उसवणार नाही. त्यासाठी एकदम कमी शिलाई कमी दाबाची जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. तर हे बघा मी असं एकावर एक ठेवूनच एकदा खालच्या साईडने आणि एकदा वरच्या साईडने असं जॉईंट देऊन घेते, जेणेकरून सोपं जाते. तर हे बघा ही जी पफ स्लीव्ज आहे तर ही सध्या खूप ट्रेंडिंग सुरू आहे. म्हणजे मुली असो किंवा वयस्करही असो त्यांनाही छान दिसते आणि ही खूप जुनी फॅशन आहे. तर ती आता सध्या 2026ला सुद्धा ट्रेंडिंग आहे. तर आपण स्लीव्ज हे बघ स्लीव्ज कट केली आहेत. तर मी जी कट करताना आहे जो आपली नॉर्मल लॉंग स्लीव्ज कट केली, त्यानंतर समोर 3 इंच वाढवलं, खाली 3 इंच वाढवलं आणि तो एक बॉक्स कट केला आणि स्लीव्जचा आकार देऊन घेतला. तर हे बघा इथे हे ब्लाऊज खूप अर्जंट होतं संक्रांतीसाठी आणि घाईघाईने मी स्टिच करते आहे. तरी मी म्हटलं की चला व्हिडिओ बनवूया, तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी हे स्टिच करत आहे मी. तर हे बघा अगोदर आपण जी खालची साईड स्टिच करतो स्लीव्जसाठी ते करून घ्यायची आणि शक्यतोवर पलटवून घ्यायचं, कारण सोपी जाते पलटवून घ्यायला. बघा अशा साईडने मी एक खालची साईड पलटवून घेतली आणि वरच्या साईडला अगदी कॉर्नरला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून स्लीव्ज जे आहे ते आपले एकदम पक्के बसून जाते. तर हे बघा येथे साईडने सुद्धा शिलाई टाकून घेऊया. स्लीव्ज मेन फॅब्रिकला जे आहे ते आपण स्टिच करून घेऊया. तुम्हाला आकार दिसत असेल की ह्या स्लीव्जचा आकार कसा आहे. तर काहीही अवघड नाही आहे, दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि स्टिच करताना सुद्धा खूप सोपी आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी शिलाई कट करून घेतली आणि जो साईडचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. अस्तर मेन फॅब्रिक जर आपलं सुळसुळं असेल तर तुम्ही नेहमी कट करताना एक्स्ट्रा घ्या. हे बघा त्यानंतर मी मधोमध एक कट देऊन घेतला आहे. त्यानंतर मी खाली 3.5 इंच आणि इकडच्याही साईडने 3.5 इंच गेली आहे, तिथे चॉकने एक मार्क केला आहे. आणि हो, खूप जणांचं असं असते की प्लेट वरती घ्यायच्या की खाली घ्यायच्या. तर तुमच्या सोयीने तुम्ही वरतीही घेऊ शकता आणि खाली घेऊ शकता. तर मी हे खालच्या साईडने प्लेट टाकत आहे, म्हणजे ऑपोजिट साईडने कधीही प्लेट टाकायच्या. जर एका साईडच्या जर तुम्ही खाली टाकले तर इकडच्या साईडने सुद्धा खाली टाकत यायचं आणि मध्ये थोडासा पाव इंचा भाग हा सुटला जातो सेंटरचा. तर हे बघा मी अगोदर त्या साईडने प्लेट टाकत नेल्या आणि ह्या साईडने प्लेट टाकत आणल्या. तर हे बघा किती सुंदर असा पफ तयार झाला आहे. तुम्हीही ट्राय करा, अगदी सोपा आहे.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा किती सुंदर पफ आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन स्लीवच्या डिझाईन, बॅक डिझाईन जर हव्या असेल तर मी नक्कीच घेऊन येईल. बघा खूप सुंदर पफ आला आहे आणि ब्लाऊज स्टिच झाल्याच्या नंतरही ते जे आहे तो पफ तसाच उभा राहते.